अर्चनाला आता दिसलेलं एक गुलाबाचं झाड. आता मी ना दगड टाकतो. शोधतोय कसा हे बरे हे आणला बघा दगड एक नंबर. अरे हळू 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 हे बघ हे बघ परत एक टाकतो बघ. हे का जान पटकन शोध शोध शोध. बरं दुसरा टाकतो बघ. हे बघ हा टाकतो. घेऊन ये घेऊन ये घेऊन ये. शोध 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 पटकन शोध. अरे कुठे शोध पटकन. एक नंबर. ए अरे खाऊ नको. हा एक नंबर. लास्ट इयरला पवना डॅम होतं आणि यावर्षी पानशेत डॅम आहे. तिकडे तुम्ही बोटिंग पण करू शकता. बोटिंगचे काहीतरी 150 रुपये पर पर्सन हाफ एन आवरसाठी. समोर पूर्ण एकदा सूर्यास्त आणि त्याच्यावर हा पडलेला त्याचा शॅडो सुवर्ण होताना दिसतं पुन्हा एकदा. अतिशय छान वाटतं आहे. सुंदर वार आहे, छान वार आहे, मनाला प्रसन्न करणार आहे. तो डॉगी आपल्याला भुकतो आहे कारण आपण बोटिंग करत नाही आहेत. गुड मॉर्निंग, नमस्कार आणि सुप्रभात मित्रांनो. आज सेकंड डे आहे आपला इथे आणि इथे मला माझा एक नवीन फ्रेंड भेटला, अभिषेक आणि मी मुंबईचा असल्यामुळे आमची तार लगेच जुळली. आम्ही खूप एन्जॉय केलो. आम्ही रात्री भेटलो, फन केला, एन्जॉय केला आणि आता आज चेकआउट करायचा टाईम आहे. तर ऑलमोस्ट सगळी तयारी झालेली. स्विमिंग केलं की आपण फर्स्ट टाइम भेटलो. ॲक्च्युली आम्हाला असं वाटत नाही की आम्ही फर्स्ट टाईम भेटलो. ऑब्व्हियसली आम्ही मुंबईकर असल्यामुळे पटकन लिंकअप झालो ॲक्च्युली. आणि आता इथून चेकआउट करायचा टायमिंग आहे, पण त्याच्या आधी आम्ही करणार आहोत बोटिंग. तर फायनली आम्ही आता सगळे बोटीत बसलेलो आहेत. पॅन्डल मारायचं काम चालू आहे आमचं. अभि फुल जोरात पॅन्डल मारतोय. 15 मिनटं आमचे फक्त बोट समजण्यामध्ये गेले. फुल कन्फ्युजन. सर्वात आधी तर अर्चना धरून आणल्यासारखं ती बसलेली आहे जबरदस्ती. ओके, आमच्या भरोशावर आहे अर्चना. आणि पाणी शांत आहे आणि डीप आहे.
फायनली गुंजन फार्ममधून चेकआउट करून आता आपल्या घराकडचा रस्ता धरलेला ॲक्च्युली. अभिषेक भेटला. अभिषेक राहायला सांताक्रूजला. त्याची माझी ओळख इथंच ॲक्च्युली झाली आणि खूप छान फ्रेंड झालो आम्ही. खूप कम्फर्टेबल झालो लवकर. ॲक्च्युली दोघंही मुंबईचे असल्यामुळे पटकन कम्फर्टेबल झालो आम्ही. ओळख छान निघते. दोघंही बोलके स्वभावाचे आहेत, त्याच्यामुळे मिक्सअप व्हायला वेळ नाही लागला. अर्चना पण खूप कम्फर्टेबल झाली. ॲक्च्युली खरंच असं कधी कधी ट्रिपमध्ये अनोळखी लोक भेटतात आणि खरंच खूप म्हणजे अटॅचमेंट राहते आपली. आणि कसं असतं, कधी परत भेटू नाही भेटू याची गॅरंटी नसते, पण समटाईम्स काही काही लोक जे आहेत आपल्याला खूप काही चांगलं शिकवून जातात, देऊन जातात, आपल्या मेमरीज ठेवून जातात चांगल्या. सो बेसिकली खूप एन्जॉय केला आम्ही. मला असं वाटलं की आम्ही दोघंच असू की काय, पण नाही, तसं नव्हतं. आम्हाला हे कपल भेटलं आणि आम्ही एन्जॉय केला. नाईट एन्जॉय केले, स्विमिंग केलं, त्याच्यानंतर बोटिंग केलं आम्ही. फूड क्वालिटी खूप चांगली होती ॲक्च्युली. मेन म्हणजे त्यांची सर्विस खूप छान होती. फक्त इथे एकच ड्रॉबॅक आहे, म्हणजे त्यांचा ड्रॉबॅक नाही, गुंजन फार्मवाल्यांचा. हा ड्रॉबॅक आहे याचा, हा रोड खूप खराब आहे. त्याच्यामुळे कदाचित तुमचा थोडासा मूड खराब होऊ शकतो या रस्त्यामुळे. बाकी अदरवाईज खूप छान आहे. फॅमिलीसाठी खूप छान, सेफ आणि सिक्युअर जागा आहे. आणि सर्विस तर खरं छानच आहे ॲक्च्युली. त्यांचा स्टाफ पण खूप पोलाईट होता एकदम. सो दिस वॉज माय सेकंड टाईम आणि आय होप तुम्हाला पण आवडेल. मी जो बनवल व्हिडिओ, माझा जो व्हिडिओ असेल तो पण तुम्हाला आवडेल. मी लवकरच परत एकदा प्लॅन करू. भरपूर डिस्कशन झालेलं आहे आमचं आणि भरपूर अशा प्लॅननी आम्ही परत एकदा भेटू. पुण्यामध्ये असे व्ह्यूज खूप कमी बघायला भेटतात आणि बघायला भेटला ना इथून पाय निघत नाही ॲक्च्युली. शेतीसाठी बनवलेले हे सगळे स्लोप आहेत. खूप छान असं स्लोप बनवलेलं आहे त्यांनी. आणि समोर जे गाव दिसतंय तुम्हाला, आपण एखाद्या स्वप्नात, आपल्याला अचानक पडलेलं एक सुंदर स्वप्न असतं, त्याच्यामध्ये आपण पाहतो की एखादं स्वप्नातलं असतं गाव, त्या गावामध्ये असतो रस्ता, सुंदर अशी दाट झाडी असतात आजूबाजूला आणि त्या दाट झाडीमध्ये एखादं छोटंसं टुमदार असं गाव असतं आणि त्या गावातल्या ते शेणाच्या, मातीच्या, दगडाची जी घरं असतात त्यापासून बनलेली घरं म्हणजे एक स्वप्न असतं आणि ते स्वप्न सत्यात उतरावं अशा पद्धतीचं इकडचं वातावरण असतं. समोर जे आहे ते उलटं लटकलेलं वटवाघूळ आहे, त्याच्यामुळे थांबून त्याचा फोटो घेण्याचा प्रयत्न करतो आहे. बघू आता झूममध्ये दिसेल की नाही, किंवा मला फोटो पण घ्यायचा प्रयत्न करतो आहे. पण भारी लटकला आहे तो, बिंदास एकदम उलटा. फायनली या ट्रिपची, या राईडची एंड करण्याची वेळ आलेली आहे. खूप छान आणि मस्त दिवस गेला आमचा आजचा आणि कालचा आणि खूप एन्जॉय केला आम्ही. ॲक्च्युली मेन म्हणजे मी तर ह्या मंथमध्ये दोन एन्जॉय केलेले आहेत. एक गावची ट्रिप मी एन्जॉय केलेली आहे आणि आता अर्चनासोबतची ही ट्रिप एन्जॉय केली. त्यात मेन म्हणजे अजून जास्त एन्जॉय का झाला, अभिषेक आणि दीपाली हे दोघंही भेटले आम्हाला. तो एकदा तरी निसर्गात थोडासा वेळ द्यायचा असेल तर तुम्हाला इकडे नक्की छान जागा आहे ही, तर तुम्ही इकडे नक्कीच प्लॅन करू शकता. तर भेटूया पुन्हा एकदा कुठल्या तरी नवीन अशा राईडमध्ये. सो टेक केअर, गुड बाय, सी यू, हॅव अ नाईस डे, सेफ राईड.